पण आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहे आणि लोकांचं प्रेम दिसून येत आहे. शक्ती प्रदर्शन आपण केलेलं आहे. काय सांगा? आज असं बघायला गेलं तर आपण लॉकडाऊन मध्ये बघितलं असेल का कोणीच नव्हते ते लॉकडाऊन मध्ये. तेव्हा सचिन शिरसाट आणि त्याचे हे समर्थक सर्व लॉकडाऊन मध्ये फिरत होते, घरोघरी अन्नधान्य वाटत होते. आणि आज तुम्ही बघितलं असेल का जे बल्लाडे लोक आता तुम्हाला दिसत आहेत, हे कधी तुम्हाला दिसले नव्हते. 10 वर्ष आले, 5 वर्ष झाले, आज इलेक्शन होणार होते पण नाही झाले. त्यानंतर हे आता तुम्हाला दिसत आहेत. प्रत्येकाने आपले पोळी भाजायचा कसा व्यवसाय करायचा त्यांनी आता ते ठरवलेलं आहे. आणि त्यामध्ये जास्त दलाल लोक फिरतायत. ते दलाल लोक या बल्लाड्या धनाड्या लोकांना घेऊन फिरतायत. आणि लॉकडाऊन मध्ये तुम्ही बघितलं असेल का सचिन शिरसाट हा एकटाच माणूस होता का घरोघरी जाऊन अन्नधान्य लोकांना पुरवत होता. रिक्षावाले असू द्या, गोरगरीब जनता असू द्या, सर्वांच्या पाठीशी मी ठामपणे उभा होतो. तेव्हा माझी जीवाची पर्वा न करता, परत माझे सहकारी जीवाची पर्वा न करता हे सर्व लोक सर्वांना जी मदत पुरवेल तेवढी पुरवत होते. काही पण असो, लसीकरण असो, सगळे शिबिर आम्ही लावले या ठिकाणी. आणि आता तुम्ही बघितलं असेल तर अशा लोकांना तिकीट मिळालेत का त्यांचा काही संबंध पण नाहीये. आणि या ठिकाणी मी उभा राहणार नव्हतो अपक्ष, परंतु जनतेचा आग्रह का सचिन दादा तुम्ही उभे राहा, तुम्ही गोरगरीब जनतेला पहिल्यापासून सांभाळत आलेले आहेत, हे जनतेचं प्रेम आहे म्हणून मी आज अपक्ष फॉर्म भरायला चाललेलो आहे. आणि या जनतेच्या हितासाठी मी सदैव प्रयत्न करत राहील लढायचं. त्यांच्या काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा मी सतत प्रयत्न करत राहील.